यूट्यूबवर आणि टीव्हीवर बघता. खरं तर निवडणूक ही वैयक्तिक नसावी, विचाराची असावी. पण आजकाल सगळ्यांनी विचार सोडून दिले आणि कुणाला जे वाटेल तसं करायला लागले. त्यातलंच आपलं उदाहरण काँग्रेसचं, गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे. आता मावळे आपण एवढे आहोत. खरं तर शिवाजी महाराजांचे मावळे खूप कमी होते, तरी सगळे किल्ले सर केले. आपण एवढे मावळे आहोत आणि आपण नक्कीच हा किल्ला सर करणार आहोत. हाच नाही तर पूर्ण मराठवाड्यावरती आपला झेंडा फडकणार आहे महाविकास आघाडीचा, आणि तो फडकवायचा आहे आपण. कारण आपल्याला माहिती आहे की काय चाललंय देशात, काय चाललंय महाराष्ट्रात. आपण सांगी कही सुनी असं नाही, तर आपण बघतोय, आपण अनुभवतोय की महागाई किती वाढली आहे. प्रत्येक गोष्टीवर जीएसटी आहे. खायला प्यायला तुम्ही काहीही घ्या, ते आता परवडत नाहीये. कारण उत्पन्न कमी. आपला देश शेतकऱ्यांचा देश आहे. 70% शेतकरी आहेत. शेतीप्रधान देश आहे. आणि शेतकऱ्यांना मालाला भाव नसल्यामुळे काहीच परवडत नाही. आत्ता परवा एक मी मुलाखत बघितली. शेतामध्ये गेला होता एक चॅनलवाला आणि त्याने एक रोजगार बाईला विचारलं, बाई रोजगार किती? 200 रुपये. परवडतो का? नाही परवडत. मग तुम्ही कसं काम करता? तर म्हणे शेतकऱ्यालाही परवडत नाही. ते तरी काय करतील? ते कसे देतील? म्हणजे शेतकऱ्यांना मजुरी द्यायला परवडत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की एखाद्या मालाला 5,000 रुपयाला क्विंटल असेल तर तिथं तो माल म्हणजे त्याची मशागत करायला, खत पाणी, बियाणं, औषधं हे करायला 4,500 रुपये लागतात. म्हणजे फक्त 500 रुपये पदरात पडतात. मग त्या 500 रुपयात त्यांनी काय त्या मुलांचं शिक्षण करावं, कुटुंब चालवावं, मुलींचे लग्न करावेत का काय करावं? म्हणजे अशी ही परिस्थिती आपल्यावर ओढावलेली आहे. म्हणून आपण सगळ्यांनी जिद्दीने पेटून उठलं पाहिजे की आपल्यावर किती अन्याय होतो. बरं, हुकुमशाही कुणी कुणाचं ऐकलं नाही की आपल्या मनावर वाटेल ते कायदे करायचे आणि वाटेल ते करायचं, तेही तुम्ही बघताय. हुकुमशाही चालू आहे. मालाला भाव नाही आहे. बेरोजगारी वाढली आहे. सगळीकडे तरुण मंडळी अशीच फिरतीये. पेपर फुटतायत. म्हणजे जे खरा विद्यार्थी हुशार आहे तो बाजूलाच राहतो. आणि अन्याय म्हणजे प्रत्येक ठिकाणी अन्याय आहे. तर ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्याला लढायचंय. आणि लढायचे म्हणजे प्रत्येकाने ठरवायचे की मी लढणार आहे, नाहीतर हे असं करताय ते तसं करताय. कसंही तर वसंतराव निवडून येतात, कसंही निवडून येतात असं न करता प्रत्येकाने जिद्दीने घरोघर जायचे. प्रत्येकाने प्रचार करायचे. निवडून तर येतात हे आपल्याला माहीतच आहे, पण आपण खूप असं याच्यावर राहायचं नाही की आपण निवडून येतात असं निवांत बसायचं. तसं करायचं नाही आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपले कुटुंब प्रमुख अमितरावजी देशमुख साहेब आमचे आधारस्तंभ. सर, तुम्ही जेवढं लातूरला लक्ष देताय तेवढंच लक्ष आता नांदेडकडे देणं खूप गरजेचं आहे. कारण आम्हाला नांदेडला तुमच्यासारखं नेतृत्व पाहिजे, जे विलासरावजी देशमुख साहेबांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी. दूरदृष्टी असलेला नेता आपल्यातून गेला, पण आपल्याला एक देशमुख साहेबांकडे, अमितरावजी देशमुख साहेबांकडे बघायचंय की ती भर काढून उणीव आपल्याला भासू देणार नाहीत. आणि पुन्हा आपल्याला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून अमितरावजी देशमुख साहेब भेटतील आणि आपल्या मराठवाड्याचं नाव नक्कीच उंचावेल. पण त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणं, एकजुटीनं राहणं खूप गरजेचं आहे. मी खरं तर अधिक वेळ घेत नाही आणि खूप विषयावरती आत्ताच आपले भाऊ बोलले आणि सगळेच विषय त्यांनी क्लिअर केले. अजून मान्यवर बोलणार आहेत, तेव्हा मी अधिक वेळ घेत नाही. पण सगळ्यांना पुन्हा विनंती करते की सगळेजण असं गाफील न राहता प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करायचे आणि अन्यायाविरुद्ध लढायचे. जय हिंद, जय